तर चला मित्रांनो, आपलं आजचं 10 नंबरचं सेशन या ठिकाणी असणार आहे. 9 सेशन आपले कंप्लीट झाले होते. बघा, या ठिकाणी विषय असा झाला की 9 नंबरचं जे काही सेशन आहे ते तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटणार नाही आहे. ते तिथनं डिलीट झालेलं आहे आणि ते मला परत घ्यायला तेवढा टाईम नाही आहे. ओके, तर ते जे लेक्चर असणार आहे 9 नंबरचं ते फ्रीमध्ये मी आपल्या ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ॲप्लिकेशनचं नाव टेक्निकल यूट्यूबवाला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी काय करणार आहे, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा देणार आहे. तो 9 नंबरचा व्हिडिओ तिथनं जाऊन तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. ओके, तर चला आपण 10 नंबरच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया. AC सर्किटचं बेसिक आपण बघितलं होतं 9 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, तर आता AC सर्किटचं आपलं हे दुसरं लेक्चर असणार आहे. तर यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. मित्रांनो, बेसिकमध्ये फ्रिक्वेन्सी, सायकल, टाईम पिरियड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ओके, फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडमधलं आपल्याला अजून 1-2 उदाहरण बघावं असं मला तरी वाटते. तुम्हाला पीक फॅक्टर आणि फॉर्म फॅक्टर हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी काल सांगितलं. तर या ठिकाणी बघा, फ्रिक्वेन्सी आणि तुमचा जो टाईम पिरियड आहे, फ्रिक्वेन्सी तुम्ही एफने दर्शवता आणि टाईम पिरियड या ठिकाणी टीने दर्शवता. यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का, एक तर टाईम पिरियड दिला जातो किंवा फ्रिक्वेन्सी दिल्या जाते आणि अदर जे काही पॅरामीटर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातं. बरोबर आहे की नाही? तर मग यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन देतो या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी. ओके, तुम्हाला टाईम पिरियड या ठिकाणी दिला बघा मी 20 मिली सेकंद. किती? 20 मिली सेकंद. आणि हे यासाठी घेतोय की मिली, मायक्रो वगैरे ह्या जे काही गोष्टी आहे या कन्सेप्ट तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर होतील. ओके, आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची आहे हर्ट्समध्ये, कारण काय, फ्रिक्वेन्सी ही हर्ट्समध्ये असते. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी आता तुम्ही कसं काढसाल, तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला या ठिकाणी मी सांगितला होता 1/T. बरोबर आहे की नाही? मग टीच्या जागी काय करसाल तुम्ही, 20 मिली सेकंद. पण 20 मिली सेकंद लिहायचं कसं, तर या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, 20 मिली सेकंद तुम्ही कसं लिहू शकता, 20 × 10⁻³ अशा पद्धतीने लिहू शकता. किंवा इकडे लक्ष द्या, किंवा यालाच तुम्ही 20 भागिले या ठिकाणी याला 10⁻³ म्हणजे काय, छेदस्थानी 1000 असं सुद्धा तुम्ही या गोष्टीला लिहू शकता. मग या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवणार ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, 1/20/1000. ओके, आता मित्रांनो हे काय, छेदाचा छेद असल्यामुळं हे जातं अंशस्थानी. काय, हे जातं अंशस्थानी. कोण, तुमचा 1000. मग 1000 हा अंशस्थानी गेल्यानंतर खाली राहते बघा 20. मग ह्या शून्याने हा शून्य जेव्हा तुम्ही काढसाल तेव्हा वरती राहील तुमचे 100. बरोबर आहे की नाही? वरती किती राहणार आहे, 100, आणि खाली राहणार 2. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी इथे येणार आहे 50 हर्ट्स. हा प्रॉब्लेम्स या ठिकाणी तुम्हाला यासाठी सांगितला की तुम्हाला ही इथली कन्सेप्ट जी आहे ना ती क्लिअर व्हावी. बस एवढाच यामागचा हेतू होता. बस एवढंच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं होतं फ्रिक्वेन्सीविषयी, आणि तो एक प्रॉब्लेम्स माझ्या कालपासून लक्षात होता. बरोबर आहे की नाही? आणि एक गोष्ट मॅग्नेटिक सर्किटमध्ये एक विसरलं आहे बघा आपल्याला, जो की मी तुम्हाला कोएफिशियंट, कपलिंग ऑफ कोएफिशियंट हा के जो तुम्हाला शिकवला होता. तर कपलिंग ऑफ कोएफिशियंट ही जी एक कॉईल असते मित्रांनो, ओके, आणि ही इकडची जी कॉईल असते, या कॉईलमध्ये या कॉईलमध्ये तुमचा फ्लक्स तयार होतो. आणि या कॉईलमधला फ्लक्स ही कॉईल ही किती प्रमाणात कट करते, कोणती, दुसरी कॉईल ही इंडक्शनच्या माध्यमातून किती प्रमाणात कट करते, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी K=0 झाला, K=1 झाला, ह्या गोष्टी त्या ठिकाणी माहिती पाहिजे. आणि ते आपलं त्या ठिकाणी सांगायचं राहिलं. मी तुम्हाला समोरच्या सेशनमध्ये ते प्रॉपर क्लिअर करून देईन. आता सध्याच माझ्या लक्षात आलं आहे एक पॉईंट बघूनच. ओके, तर या ठिकाणी चला पुढचा पॉईंट आपण बघूया. पुढचा पॉईंट काय असणार आहे आपला, पुढचा पॉईंट असणार आहे RLC सर्किट अप्लाइंग DC सप्लाय. तर याच्या पहिले या पॉईंटच्या पहिले आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे. बघा, PPTमध्ये काहीतरी मागं पुढं झालं असेल. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणून एक आपल्याला पॉईंट बघायचा. फ्रिक्वेन्सी झाल्यानंतर काय बघायचं आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. पाठीमागच्या 1-2 सेशनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बोललो होतो की ओमेगा नावाची गोष्ट असते आणि तुम्हाला ओमेगा हा वेवलेंथला डिनोट करण्यासाठी वापरतात हे तुम्हाला बोललो होतो, पण हे चुकीचं आहे. तर ओमेगा हा वेवलेंथला दाखवण्यासाठी डिनोट करण्यासाठी वापरत नाही राजाओ. तर ओमेगा कशासाठी वापरतात बघा, ओमेगा वापरतात अँग्युलर फ्रिक्वेन्सी दाखवण्यासाठी. कशासाठी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी दाखवण्यासाठी तुमचा ओमेगा वापरतात. याला काय म्हणतात,
ओमेगा. ओके, याला म्हणतात ओमेगा. कळालं मग तुम्हाला आपण काय शिकतोय आता? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, अँग्युलर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आपण शिकतोय. अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय ओमेगा. ओमेगाचं चिन्ह कसं आहे तुम्हाला कळालं राजाओ? ओके, इथपर्यंत कळालं. आता पुढं तुम्हाला हा जो ओमेगा असतो, ओमेगाचं या ठिकाणी फॉर्म्युला सांगितला होता. फॉर्म्युला म्हणजे काय? ओमेगा कशामध्ये लिहितात? 2πf. हे या ठिकाणी अशा पद्धतीने ओमेगाचं एक सूत्र झालं. ते काय सूत्र झालं, बरोबर आहे की नाही? आता दुसरी गोष्ट, या ओमेगाचा म्हणजेच या अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. काय आहे? युनिट आहे. मग ते काय राजा हो? रॅडियन. रॅडियन पर सेकंद. पर सेकंद म्हणजे काय? हा जो सेकंद आहे ह्या रेडियनच्या छेदस्थानी आहे. मग मी याला कसं लिहू शकतो? रॅडियन भागिले सेकंद. ओके, म्हणजे यालाच आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी बोलता वेळेस रॅडियन पर सेकंद असं बोलतो. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत कळालं. अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय ओमेगा हे त्याचं चिन्ह झालं. काय? हे त्याचं चिन्ह झालं. आणि युनिट झालं तुमच्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं रॅडियन पर सेकंद. इथपर्यंत कळालं. आता पुढची गोष्ट बघा. आता एक फ्रिक्वेन्सी आहे तुमच्याकडे. ही एक फ्रिक्वेन्सी आहे. या फ्रिक्वेन्सीला तुम्हाला काय करायचं आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी कसं करतात ते बघा. काय करायचं आहे तुम्हाला? एका फ्रिक्वेन्सीला अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं. त्यासाठी काय करता तुम्ही? तुमची ही फ्रिक्वेन्सी आणि त्याला 2πने या ठिकाणी गुंता. 2πf झाला की तुमचा 2πf. साधी ही फ्रिक्वेन्सी झाली तुमची. त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही 2πने गुणलं आणि ती तुमची कन्वर्ट झाली अँग्युलर फ्रिक्वेन्सी. दॅट्स ऑल. अँग्युलर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण राजा हो कळालीच असेल. ओके, तर यावरती आपण 2-4 प्रॉब्लेम्स घेऊ. बघा, ही जी बॅच असणार आहे यूट्यूबला पूर्ण तर नसणार आहे, बरोबर आहे की नाही? पण आपला टेक्निकल यूट्यूबवाला हे जे काही ॲप्लिकेशन आहे त्यावरती सगळी बॅच असणार आहे. आजचं हे 10व्या सेशनपर्यंत तिथे अपलोड झालेले आहे. बघा, आपण काय करणार आहे? पूर्ण सेशन कंप्लीट झाल्यानंतर MCQ सेशन परत चालू करणार आहे त्या ठिकाणी. मग त्या बॅचमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? ज्या की माझ्या हँड रिटन्स ऑल एवढी नोट्स आहेत त्या भेटणार आहे, बरोबर आहे की नाही? त्यानंतर हे पूर्ण सिलेबस कंप्लीट केलेले थेरी लेक्चर भेटणार. नंबर 2 झालं. आता नंबर 3 MCQ सेशन भेटणार. नंबर 4 झालं. 3 झालं, 4 झालं. आता या ठिकाणी काय भेटणार? MCQ सेशन, न्यूमॅरिकल सेशन म्हणजे प्रॉब्लेम्स. काय? प्रॉब्लेम्स. न्यूमॅरिकल सेशन तुमचे MCQ सेशन. त्यानंतर थेरी पूर्ण सिलेबस कंप्लीट. ओके, आणि यानंतर जेव्हा कोणती एखादी भरती पडेल त्याची जर टेस्ट सिरीज लॉन्च करायची असेल तर या जो काही कोर्स असणार आहे हा आपला, या कोर्समध्ये ती टेस्ट सिरीजसुद्धा त्या लोकांना फ्रीमध्ये आपण टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ओके, हे सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि प्राईज ही 999 रुपयाच्या आतच असणार आहे. 800-900च्या आसपास एवढीच असणार आहे. ओके, ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आत्ता सध्या रोज 1-2 लेक्चर तिथे चालू आहे, बरोबर आहे का नाही? तुम्ही फक्त तुमच्या रिक्वायरमेंट काय सांगा, त्या पूर्ण त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. आणि असं नाही कोणताही चॅप्टर या ठिकाणी परिपूर्ण करून घेतल्या जाईल. शॉर्टकट आपल्याला कोणता चालत नाही. अभ्यास कसा करायचा, कसं कोणत्या पेपरला या ठिकाणी कवर करायचं, त्याला कसा टाईम द्यायचा, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आपली हे चालू असतानाच, काय चालू असताना? लेक्चर वगैरे चालू असतानाच आपले थेरीचे. ओके, आणि आपण शिकवताना हेही सुद्धा सांगतो की याच्या पहिले जेवढे काही पेपर झाले त्यामध्ये कसा क्वेश्चन कुठून डिझाईन झाला आणि कसा होऊ शकतो. नुसता अभ्यास करणे, नुसता स्टडी करणे गरजेचं नाही आहे मित्रांनो. तुम्ही स्टडी करताय, बरोबर आहे का नाही? पण पेपर कसा असतो, त्या पेपरमध्ये आजपर्यंत काय आलं आणि इथून पुढे काय येऊ शकतं, याही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ह्या कोणाला माहीत असणार आहे? ज्या लोकांनी आतापर्यंत काही पेपर दिले, PA PER पेपर दिले, त्यामध्ये काही पेपर काढलेत, काहीतरी त्यांचं सिलेक्शन आहे, काहीतरी ऑल महाराष्ट्र रँक आहे, अशा लोकांना माहीत असेल. आणि माझं या ठिकाणी कुणाला जर तुम्ही हे पहिलंच लेक्चर बघत असाल तर तुम्हाला सांगतो, वितरण म्हणजे महावितरण, याच्यामध्ये विद्युत सहाय्यकची पोस्ट काढली ITIच्या लेवलच्या सांगतो या. त्यानंतर महापारेषणला टेक 2ची पोस्ट ऑल महाराष्ट्र या ठिकाणी 10वी रँक आहे. त्यानंतर हे महापारेषणचीच विद्युत सहाय्यकची या ठिकाणी माझी
या ठिकाणी पोस्ट निघालेली आहे. अशा 3-4 पोस्ट ह्या ITI लेव्हलच्या या ठिकाणी मी कव्हर केलेले आहे. ओके. तर हे झालं एवढं आणि मला माहिती आहे कुठून कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी डिझाइन होतात. ओके. तर चला या ठिकाणी आपण प्रॉब्लेम्स एक घेऊया आपल्या अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सीवरती 1-2 प्रॉब्लेम्स या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचं हे सांगितलं होतं पाठीमागं तुम्हाला मी काय आहे Vm sin ओमेगा टी. ओके. हे झालं तुमचं ओमेगा. इथं तुम्हाला ओमेगा कळाला काय आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. पाठीमागं तुम्हाला मी वेवलेंथ बोललो होतो त्यासाठी माफ करा माझं कन्फ्युजन झालं होतं. या ठिकाणी काय आहे मग ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे बघा. एक्झाम्पल काय आहे या ठिकाणी बघून घ्या. काय एक्झाम्पल काय आहे ते या ठिकाणी बघून घ्या. बघा 200 साइन 100 पाय टी. तर आता मला सांगा या ठिकाणी ओमेगाची किंमत काय आहे 2 पाय एफ. या ठिकाणी तुम्हाला काय दिलं आहे 100 पाय टी. म्हणजे या ठिकाणी ओमेगा बरोबर 2 पाय एफ. काय झालं तुमचा ओमेगा बरोबर 2 पाय एफ. बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला ओमेगाची किंमत इथे किती दिली आहे बघा 100 पाय. मग याला काय करायचं आहे तुम्हाला या 2 पाय एफ सोबत काय करायचं आहे या 2 पाय एफ सोबत काय करायचं आहे त्याला या ठिकाणी आज तुम्ही दोन बाजूला काटाकाटी करता ना मग त्या पद्धतीने बघा ओमेगाची किंमत काय आहे 2 पाय एफ. बरोबर आहे की नाही. पण या 2 पाय एफची किंमत किती दिली इकडे 100 पाय 100 पाय. मग इथे काय काय कटतंय मला सांगा बरं. हा पाय कटतोय हा पाय कटतोय. बरोबर आहे का. 2 पाय एफ नाही घ्यायचं आहे आपल्याला इथे. एकच मिनिट हा. बघा या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज काढायची आपल्याला. काही इथे फ्रिक्वेन्सी काढायची. कन्फ्युजन झालं होतं थोडं. फ्रिक्वेन्सीज काढायची त्यामुळे इथे फ्रिक्वेन्सी येईल. परत एकदा समजून सांगतो पहिल्यापासून. ओके. या ठिकाणी बघा काय झालेलं आहे कलर चेंज करून सांगतो. या ठिकाणी ही जी किंमत आहे ना इथली ही किंमत आहे तुमच्या ओमेगाची. ओमेगा बरोबर तुम्हाला दिलं आहे 100 पाय. ठीक आहे. ओमेगा बरोबर काय दिलं 100 पाय. इथे लिहून घेतो मी ओमेगा बरोबर 100 पाय लिहिलं. आता या ठिकाणी ओमेगाची किंमत तुम्हाला क्लिअरली काय आहे काय क्लिअरली काय आहे ते लिहावं लागेल. तर ओमेगाची तुम्हाला किंमत काय दिली मग या ठिकाणी लिहितो मी 100 पाय. बरोबर आहे की नाही. 100 पाय दिली ना. आणि ओमेगाची या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे याचा 2 पाय एफ. ठीक आहे. 2 पाय एफ याच्यासोबत आपल्याला त्याला कम्पेअर करायचं. ठीक आहे. आता इथे पाय आणि हा पाय या ठिकाणी कॅन्सल होतो. मग इथे राहतो 100 आणि इकडे राहतो तुमचा 2 पाय. मग इथे काय होतं हा 2 इकडे जातो गुणाकारातला भागाकारामध्ये. मग 100 भागिले 2 बरोबर तुमची फ्रिक्वेन्सी. मग उत्तर काय येतं तुमचं 2 जर 100ला भागलं तर उत्तर येतं 50. ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी. ओके. अशा पद्धतीने तुम्ही फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काढू शकता. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी वगैरे वगैरे ह्या प्रॉपर गोष्टी या ठिकाणी कळाल्या असेल. ओके. हा प्रॉब्लेम्स कळाला का परत एकदा सांगू परत एकदा सांगतो बघा. ज्यांना नाही बघायचा त्यांनी व्हिडिओ स्क्रोल करून पुढे घेऊ शकता. ओके. तर बघा या ठिकाणी आता या ठिकाणी ओमेगाची किंमत इथे सांगतो बरं का. ओमेगाची किंमत दिलेली आहे काय 100 पाय. इथे बघू शकता तुम्ही 100 पाय. हे स्थान ओमेगाचं आहे आणि ओमेगाच्या जागेवरती ती किंमत दिली म्हणजे ती किंमत कशाची आहे ओमेगाची आहे. बरोबर आहे की नाही. मग आता आपण काय करू या ओमेगाच्या खाली ओमेगाची किंमत लिहू 100 पाय. ओके. 100 पाय ही 100 पाय कशाची किंमत आहे ओमेगाची. ओमेगाचं सूत्र काय आहे त्याच्यासोबत आपल्याला ती कम्पेअर करायची आहे. त्याच्यासोबत काय करायची आहे ती कम्पेअर करायची आहे. हार्ड वाटेल तुम्हाला एवढं हार्ड ITIला प्रॉब्लेम्स असा येत नाही नॉर्मली येत असतो एक. ओके. तर आला बी तर तरी पण तुम्हाला या ठिकाणी एवढा काही हार्ड तो नाही आहे राजाओ. याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर हा पाय कट होतो आणि या ठिकाणी हा 2 जेव्हा इकडे भागाकारामध्ये येतो तेव्हा 2ने 100ला भागल्यानंतर उत्तर येतं 50. ही झाली फ्रिक्वेन्सी जी की तुम्ही हर्ट्झमध्ये लिहिता. ओके. कळालं मग तुम्हाला इथपर्यंत चांगल्या पद्धतीने कळालं असेल. ओके. आता आपण RLC सर्किट शिकणार आहे. मग RLC सर्किट DCमध्ये काय आणि ACमध्ये काय त्या सगळ्या गोष्टी आपण राजा हो इथे शिकणार आहे. ओके. ही डायग्राम या ठिकाणी समजून घ्या. ओके. इथं तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. आता बघा RLC सर्किट काय असतं ते सगळ्यात पहिले मी या ठिकाणी समजून सांगतो. बघा R म्हणजे काय असतो राजा हो तुमचा रेजिस्टन्स. तुमचा L म्हणजे काय असतो इंडक्टन्स. इंडक्टर बोललो होतो पाठीमागं तुम्हाला मी इंडक्टन्स वर. ओके. आणि हा तुमचा कॅपॅसिटन्स.
कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर, रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. ओके. तुम्हाला मी बेसिकमध्ये सांगितलं होतं रजिस्टर कशाला म्हणायचं आणि रजिस्टन्स कशाला रजिस्टर हा एक इक्विपमेंट आहे हा रजिस्टर, आणि त्याची प्रॉपर्टी जी आहे तो रजिस्टन्स आहे. बरोबर आहे का? मग हा रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, त्याची प्रॉपर्टी रजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स. ओके, कळालं? आपण बोलता बोलता रेजिस्टन्स म्हणतो, कॅपॅसिटर कॅपॅसिटन्स म्हणतो, असं चालूच असतं. ठीक आहे. तर इथे काय ते काय पेपरात येणार नाही आपल्याला. बघा, या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर दिसतोय, या ठिकाणी इंडक्टर दिसतोय आणि या ठिकाणी कॅपॅसिटर दिसतोय. त्याच्यानुसार त्याच्या नावाने त्याला त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. बरोबर आहे. हे पुसून टाकू. आता तुम्हाला कळालं RLC म्हणजे काय. आता काय करायचं आहे, जेव्हा ह्या रजिस्टरला DC सप्लाय देतो आपण तेव्हा तिथे काय होतं, या इंडक्टरला DC सप्लाय देतो तेव्हा काय होतं, आणि ह्या कॅपॅसिटरला DC सप्लाय देतो तेव्हा काय होतं, हे आपल्याला राजा हो या ठिकाणी शिकायचं आहे. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल इथे L काढला आहे, म्हणजे हा इंडक्टर आहे. बरोबर आहे का नाही? हा R आहे आणि हा C आहे, म्हणजे इथं कॅपॅसिटर आहे. आणि या सर्किटमधून या ठिकाणी करंट पास होतोय, पण तो करंट कोणता आहे राजा हो, तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. हा AC असता तर या ठिकाणी अशा पद्धतीनं चिन्ह असतं. ओके. पण हा DC आहे त्यामुळे इथे प्लस आणि मायनस असं चिन्ह आहे. मग तुम्हाला हे पण कळालं की AC सप्लाय कसा ओळखायचा आणि DC सप्लाय कसा ओळखायचा, कशामध्ये, डायग्राममध्ये. ओके. सर्किटमध्ये तुम्हाला असं चिन्हावरून नाही तर तुम्हाला तो चेक करावा लागेल. मग कशा पद्धतीने तुम्ही चेक करता, त्या ठिकाणी मल्टीमीटरच्या वगैरे सहाय्यानं तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. ओके. तर सर्वात पहिले आपण शिकूया रजिस्टर. ओके. हा रजिस्टर मी अशा पद्धतीने या ठिकाणी काढतो. मित्रांनो, रजिस्टर काय करतो माहिती आहे का? रजिस्टर काय करतो, जो करंट तुमचा सर्किटमधून पास होतोय, कोण करंट, त्याला अपोज करण्याचं काम करतो. मग तो AC सर्किट असो की DC सर्किट, प्रत्येक ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुमच्या रजिस्टरचं एकच काम आहे. तो काय करतो राजा हो, अपोज दी करंट, फ्लो ऑफ दी करंट, अपोज दी फ्लो ऑफ दी करंट, म्हणजे करंटच्या फ्लोला अपोज करण्याचा प्रयत्न करतो. तो डायरेक्ट थांबवत नाही आहे, तो काही बटन नाही आहे. काय, तो बटन नाही आहे, तो डायरेक्ट थांबवत नाही आहे. अशा पद्धतीचं बटन आहे का ते? बटन नाही आहे. बटन या ठिकाणी तुम्हाला नंतर कळेलच. या ठिकाणी मी सिम्बॉल वगैरे शिकवल त्या ठिकाणी बटनाचे वगैरे, तेव्हा तुम्हाला कळेल. स्विच. ओके. स्विच अशा पद्धतीने पण दाखवतात, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे स्विच. ओके. तर त्या ठिकाणी तो डायरेक्ट बंद करतो का नाही, तो अपोज करतो फक्त, म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करतो. कॉल आला होता बघा. बघा या ठिकाणी काय करतो, मग तो स्टॉप करतो का नाही, सॉरी, स्टॉप करत नाही, तो फक्त अपोज करतो. ओके. आता नंबर 2ला आपल्याला काय करायचं आहे, इंडक्टर शिकायचं. ओके. इंडक्टर कोणत्या अक्षराने आपण दर्शवला, L या अक्षराने. बघा इंडक्टर काय करतो माहिती आहे का, इंडक्टर हा चेंज इन करंट, मी तुम्हाला लिहून देतो, चेंज इन करंट. ओके. चेंज इन करंट म्हणजे कोणता करंट, तुमचा AC करंट, सॉरी या AC करंट. या AC करंटला काय करतो, तो अपोज करतो. ओके. या AC करंटला तो अपोज करतो. मग मला सांगा, जर तो AC करंटला जर अपोज करत असेल, काय, जर AC करंटला अपोज करत असेल, चेंजिंग करंटला आपण अपोज करतो, पण DCला अपोज करत नाही. कारण का, DCमध्ये चेंज इन करंट नसतो. काय नसतो, DCमध्ये चेंजिंग करंट नसतो, ACमध्ये चेंजिंग करंट असतो. म्हणून तो AC करंटला अपोज करतो. आणि आपण AC या ठिकाणी शिकत नाही आहे, आपण सध्या DC शिकतोय. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंडक्टर जो आहे तो DC करंटला पास करतो. DC करंटला पास करतो, त्याला कोणताही प्रकारचा अडथळा निर्माण करत नाही. हे लिहिलं असेल तर इथे कट करतो बघा. AC चेंजिंग करंटला तो अपोज करतो, पण चेंजिंग करंट हा DCमध्ये नसतो, त्यामुळे तो तिथे अपोज करत नाही. आणि अपोज करत नाही म्हणून या ठिकाणी काय करतो राजा हो, तो शॉर्ट सर्किटसारखं काम करतो. अपोज करतो का नाही, डायरेक्ट जसा करंट आला तसा डायरेक्ट सरळ जाणार आहे, कोणत्याही प्रकारचा अपोज होत नाही आहे त्या ठिकाणी. मग लक्षात ठेवायचं, इंडक्टर हा DC सर्किटमध्ये शॉर्ट लिहितो या, इंडक्टर हा DC सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट असतो. शॉर्ट सर्किट
असतो. ओके. कोण तुमचा इंडक्टर हा डी सीमध्ये शॉर्ट सर्किटसारखा काम करतो. का बरं? कारण तो चेंजिंग करंटला अपोज करतो आणि चेंजिंग करंट तुमच्या डी सीमध्ये असतो का? नाही, चेंजिंग करंट नसतो तिथे डी सीमध्ये. एकदम सरळ असतो. असा 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 करंट नसतो, एकदम सरळ लिनियरमध्ये करंट असतो. म्हणून त्या ठिकाणी तो शॉर्ट सर्किटसारखं काम करतो. तिथून डायरेक्ट जसा करंट येईल चेन्नई एक्सप्रेस 360च्या स्पीडनं जसा आला तसाच डायरेक्ट समोर जाणार आहे. मग तुम्हाला इंडक्टर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळाला. ओके. आता राहिला आपला कॅपॅसिटर. जर कळत नसेल, काही गोष्टी होत असेल, तुम्हाला जर अक्षर कळत नसेल तरी पण सगळ्या गोष्टी सांगा. हे पुसतोय बघा कारण जागा कमी आहे राजाओ. नंतर आहे तुमचा राजाओ कॅपॅसिटर. काय आहे तुमचा कॅपॅसिटर? ओके. आता कॅपॅसिटर बघूया. आता कॅपॅसिटरचं काय माहिती आहे का? तो चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. काय? CHANGE चेंज इन व्होल्टेज. चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. आता चेंज इन व्होल्टेज म्हणजे काय तुमचा? चेंज इन व्होल्टेज कुठं असणार आहे? डी सीमध्ये चेंज इन व्होल्टेज असतो का मला सांगा? नाही, डी सीमध्ये चेंज इन व्होल्टेज नसतो. डी सीमध्ये चेंज इन व्होल्टेज नसतो. ए सीमध्ये चेंज इन व्होल्टेज असतो. मग हा काय करणार आहे मित्रांनो? हा ए सीला अपोज करणार आहे. ए सी करंटला, ए सी व्होल्टेजला काय? ए सी व्होल्टेजला तो अपोज करणार आहे. मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय का सांगा? परत एकदा सांगू बघा. चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. कोण? तुमचा कॅपॅसिटर. कॅपॅसिटरनं काय केलं? चेंज इन व्होल्टेजला अपोज केलं. मग मला सांगा डी सीमध्ये चेंज इन व्होल्टेज असतो का? डी सीमध्ये नसतो. मग तो काय करणार? ए सीमध्ये चेंज इन व्होल्टेजला अपोज असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तो खूप साऱ्या प्रमाणात कन्फ्युजन आहे मला माहिती आहे, पण परत मी एकदा कॅपॅसिटरचं तुम्हाला सांगतो. ओके. बघा कॅपॅसिटर काय माहिती आहे का? तो काय करतो? चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. चेंज इन व्होल्टेज कुठं असतो मला सांगा? चेंज इन व्होल्टेजला अपोज केलं ना त्याने, मग चेंज इन व्होल्टेज कुठं असतो? ए सीमध्ये असतो. कशामध्ये असतो? तुमच्या ए सीमध्ये असतो. त्याचप्रमाणे तो चेंज इन व्होल्टेजला अपोज त्याने केलं, पण तो चेंज इन करंटला पास करतो. जसं इंडक्टरमध्ये चेंज इन करंटला या ठिकाणी काय केलं होतं? त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं सडन चेंजिंग करंटला त्याने काय केलं? अपोज केलं. मग कशामध्ये? ए सीमध्ये. सडन चेंजिंग करंट काय? ए सीमध्येच असणार आहे. तिथे त्याने त्याला काय केलं होतं? अपोज केलं होतं. पण डी सीमध्ये तो असतो का? नसतो. डी सीमध्ये तो नसतो. म्हणून या ठिकाणी इंडक्टर आपला शॉर्ट सर्किट झाला होता. ओके. त्याच प्रमाणे त्याच पद्धतीने आपण आता काय करतो? या ठिकाणी कॅपॅसिटर घेतोय. कॅपॅसिटरमध्ये सडन चेंज इन व्होल्टेजला त्याने काय केलं? अपोज केलं. बट चेंज इन करंटला त्याने पास केलं. चेंजिंग करंटला काय केलं त्याने? पास केलं. पण डी सीमध्ये चेंजिंग करंट नसतो. चेंजिंग करंट असतो का डी सीमध्ये? नाही आहे. म्हणून या ठिकाणी काय करतो? चेंजिंग करंट या ठिकाणी नसतो. म्हणून या ठिकाणी तुमचा व्होल्टेज वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी कॅपॅसिटरमधून पास होत नाही आहे. तो ओपन सर्किट OPEN ओपन सर्किट सारखं काम करतो. कशामध्ये? डी सीमध्ये. मग आता तुम्हाला तिघांचे मी एका ठिकाणी लिहून देतो, तेवढं लक्षात ठेवा. बाकीच्या कन्फ्युजनच्या नांदी लागू नका. ओके. हे सगळं कट करतोय. रेझिस्टन्सचं या ठिकाणी तुम्हाला कळालं करंट अपोज. इंडक्टरला काय करतो तो? इंडक्टरमध्ये काय होतं? डी सीमध्ये बरं का, ए सीचं सोडून द्या, फक्त डी सीमध्ये. या ठिकाणी ए सीमध्ये चेंजिंग करंटला त्याने अपोज केलं, तेच आपल्याला अपोज केलं. बट ते आपल्याला डी सीमध्ये चेंजिंग करंट आहे का? नाही आहे. म्हणून या ठिकाणी तो काय करणार? या ठिकाणी पास करणार म्हणजे कसा? शॉर्ट सर्किट. ओके. या अशा पद्धतीने एकदम शॉर्ट सर्किट. ओके. एवढंच लक्षात ठेवा. आता कॅपॅसिटरने काय केलं? सडन चेंजेस व्होल्टेजला अपोज केलं, पण सडन चेंजिंग करंटला पास केलं. ओके. याच्या नोट्स वगैरे सगळं देणारे, काळजी करू नका. ओके. सडन चेंजिंग करंटला काय केलं? पास केलं. सडन चेंजिंग करंट याच्यामध्ये आहे का? डी सीमध्ये आहे का सडन चेंजिंग करंट? नाही आहे. तिकडे पास केलं, पण इकडे या ठिकाणी पास करणार का? नाही. पास करणार नाही. कारण सडन चेंजिंग करंट या ठिकाणी डी सीमध्ये नाही आहे. सडन चेंजिंग व्होल्टेज या ठिकाणी नाही आहे. ओके. मग या ठिकाणी पास करणार नाही आहे म्हणजेच ओपन सर्किट. ओके. तर मग इथपर्यंत कळालं. एकदम कन्फ्युजिंग पॉईंट आहे बघा.
त्यामुळे काळजीपूर्वक याचं रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. तर याचं रिव्हिजन करणं तुम्हाला जास्त या ठिकाणी लागणार आहे, त्यामुळे तुमचं हे प्रॉब्लेम या ठिकाणी क्लिअर होईल. ओके, काही नाही, एवढं लक्षात ठेवा, हे 3 पॉईंट लिहून दिले फक्त बस. ओके, आणि रिव्हिजन करा. ओके, आता समोर आपण परत या ठिकाणी रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरचं बघितलं. याला काय केलं आपण, DC सप्लाय दिला. ओके, आता आपल्याला AC सप्लाय देऊन काय तर ते बघायचं. ओके, तर आपण समोरचा पार्ट बघूया. RLC सर्किटला AC सप्लाय द्यायचा. ओके, त्या पहिले तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर या ठिकाणी दिसतोय बघा, आणि त्याच्या अंडरचा व्होल्टेज या ठिकाणी दिला आहे. म्हणजे याच्या अंडरचा व्होल्टेज हा असणार आहे, याच्या अंडरचा हा आणि याच्या अंडरचा हा असणार आहे. मग याच्या अंडरचे जर तुम्हाला व्होल्टेज जर काढायचे सांगितले तर AC हे फॉर्म्युले या ठिकाणी राजाओ असतात. ओके, कोणते, हे फॉर्म्युले. मग या ठिकाणी जर तुम्हाला या रजिस्टरच्या अंडरचा व्होल्टेज काढायचा तर I/R हा फॉर्म्युला असतो. या ठिकाणी जर इंडक्टरच्या अंडरचा जर व्होल्टेज काढायचा तर हा फॉर्म्युला असतो, आणि कॅपॅसिटरच्या अंडरचा जर व्होल्टेज काढायचा तर इथे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो. DCमध्ये हे फॉर्म्युले काय आहे, वेगवेगळे त्या ठिकाणी असतात. आता तुम्हाला मी ACचं सांगतोय. काय, ACचं सांगतोय. DCमध्ये या ठिकाणी तुम्हाला जर इंडक्टरच्या रेजिस्टन्सचा जो सेम असणार आहे, इंडक्टरच्या अंडरचा जर व्होल्टेज काढायचा असला त्याचा फॉर्म्युला असतो VL = L × di/dt. इंडक्टर जेव्हा तुम्हाला परिपूर्ण मी शिकवला तेव्हा ही गोष्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. ओके, तर या ठिकाणी हे कट करून टाकूया बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, निघत असेल तर बघा. इथपर्यंत तुम्हाला फॉर्म्युले कळाले. आता रजिस्टरला आपल्याला द्यायचा AC सप्लाय आणि काय होतंय ते बघायचे, बरोबर आहे की नाही. मित्रांनो, सर्वात पहिले आपण जर याला AC सप्लाय दिला तर हा काय करेन, इथे नॉर्मली अडथळा निर्माण करणार आहे. रजिस्टर काय करतो, अडथळा निर्माण करतो आणि ACला अपोज करण्याचं म्हणजे BLOCK नॉर्मली ब्लॉक करण्याचं काम करतो. काय करतो, ब्लॉक करण्याचे काम करतो. ठीक आहे, हा मुद्दा तुम्हाला समजला. अडथळा निर्माण केला, ब्लॉक केला, तेच तुमचं. ओके, आता ब्लॉक करत असल्यामुळे काय होतं, सर्किटमधून वाहणारे जे काही पॅरामीटर आहे त्या ठिकाणी ते एका लाईनमध्ये या ठिकाणी काय होतात, एका लाईनमध्ये हा मुद्दा सोडून द्या. ठीक आहे, काही गरजेचं नाही तुमच्यासाठी, सोडून द्या. मी जे काही सांगेल तेवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता रजिस्टरमध्ये वाहणारा जो काही पॅरामीटरमध्ये हा रजिस्टर आहे, मग तुम्हाला मी मराठीमध्ये प्रॉपर या ठिकाणी समजून सांगतो. हा काय तुमचा रजिस्टर आहे, रजिस्टरमधून या ठिकाणी काढतो, हा तुमचा रजिस्टर आहे. या ठिकाणून AC सप्लाय पास केला. काय, AC सप्लाय पास केला तर या ठिकाणी तुम्हाला फेज डिफरन्स शिकायचा आहे, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी फेज डिफरन्स तुम्हाला सांगण्यासाठी इथे तुम्हाला काही मी लिहून देतो. या ठिकाणी मी करंट घेतोय बघा, या ठिकाणी व्होल्टेज घेतोय. ठीक आहे, तर मला सांगा, ह्या दोन्ही गोष्टी एकाच रेषेवरती आहे, याच्यामध्ये काही फेज डिफरन्स आहे का, तुमचा व्होल्टेज इकडे कुठे, करंट इकडे कुठे असं आहे का, नाही आहे. एकाच दिशेने आहे म्हणजे एकाच लाईनवरती आहे, म्हणजे यामध्ये फेज डिफरन्स नसतो. इन फेज असतात ते. फेज डिफरन्स जर नसला तर त्याला इन फेज म्हणतात. मग या ठिकाणी जर फेज डिफरन्स जर नसला म्हणजे फेज डिफरन्स नाही, म्हणजे याच्यामध्ये काही अँगल नाही आहे. मग अँगल काय, कॉस थिटाची किंमत आपण काय घेऊ शकतो, कॉस थिटा 0. काय, कॉस थिटा 0 आणि कॉस 0ची किंमत 1 असते, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून या ठिकाणी रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर तुम्हाला विचारला जातो. ही तर रजिस्टन्स दिसतोय आणि त्याला सर्किटमध्ये घेतलंय म्हणजे त्याला रजिस्टिव्ह सर्किट म्हटलंय. ओके, मग रजिस्टिव्ह सर्किटचा काय, ह्या रजिस्टिव्ह सर्किटचा जो काही पॉवर फॅक्टर असणार आहे राजा हो, पॉवर फॅक्टर तो असतो युनिटी. ह्या एकलाच युनिटी म्हणलं होतं, ते तुम्हाला मी मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की त्याला युनिटी म्हणतात. ओके, मग कशा पद्धतीने तुम्हाला कळालं, RLC सर्किटमध्ये जे काय रजिस्टिव्ह सर्किट असतो त्याच्यामध्ये जो काय अँगल असतो व्होल्टेज आणि करंटमधला, त्यामध्ये इन फेज असतो, म्हणजे अँगल कोणताही नसतो, 0 अँगल असतो. मग कॉस हा जो आपला अँगल असतो त्याला आपण 0 ठेवलं त्याची किंमत. मग जेव्हा त्याची 0 किंमत ठेवली तेव्हा आपल्याला माहिती आहे या कॉस 0ची किंमत ही 1 असते, म्हणजेच काय, युनिटी. म्हणजे रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर या ठिकाणी आपल्याला लक्षात आला, तो काय असतो राजा हो, युनिटी असतो. आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला मी बेसिकमध्ये सांगितलं, R = V/I. इथे कुठं तुम्हाला बाकी अदरवाईज फ्रिक्वेन्सी वगैरे काही दिसतं का राजावर, नाही. बेसिकमध्ये सुद्धा शिकवताना सांगितलं आहे की तुमचा रेझिस्टन्स जो असतो
तो राजा हो कशावरती डिपेंड नसतो. इकडे लिहितो हा रेझिस्टन्स हा तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून इथे अवलंबून नसतो. काय नसतो? ओके, फ्रिक्वेन्सीवर अवलंबून नसतो. ही सुद्धा एक गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. याचा ग्राफ परत तुम्हाला एकदा काढून दाखवतो बघा, हे सगळं कट करून बघा. ही एक लाईन झाली तुमची, ही एक लाईन झाली. ओके, तर मला सांगा आता व्होल्टेज इथं घेतला आणि करंट इथे घेतलात, यामध्ये अँगल किती झाला राजा हो? 90चा अँगल झाला. आणि इथे ही जी समोरची बाजू असते, ही इकडची जी नाही समोरची बाजू असते, ही जी इकडची बाजू आहे ती पाठीमागची असते. मग व्होल्टेज पुढे म्हणजे व्होल्टेज काय करतोय? लीड करतोय करंटला. मग करंट पाठीमागं पडलाय ना. ओके, हे पुढं मी इंडक्टर आणि कॅपॅसिटर शिकवायच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे. पण आता व्होल्टेज समोर गेला आहे, याच्यामध्ये अँगल किती आहे? 90 आहे. पण तुम्हाला मी रजिस्टरची डायग्राम काढताना या ठिकाणी व्होल्टेज घेतला आहे, म्हणजे दोघांमध्ये अँगल कितीचा झाला? मग 0चा. कोणत्याही पद्धतीचा अँगल नाही. मग याला अँगल जर नसेल तर त्याला इन फेज म्हणतात, इन फेज. मग अँगल 0 आला आणि ह्या कॉस थिटाची किंमत, कॉस 0ची किंमत या ठिकाणी काय असते? 1 असते. म्हणून आपला पॉवर फॅक्टर याला आपण म्हणतो आणि तो आपला या ठिकाणी युनिटी आला. यालाच काय म्हणतात? एकला या युनिटी म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता हेच जर तुम्हाला सायनासोडल वेव्हच्या ग्राफनुसार जर समजून सांगायचं जर असलं तर कशा पद्धतीने ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बघा, या ठिकाणून हा एक ग्राफ आला, परत दुसराच ग्राफ या ठिकाणून अशा पद्धतीने आला. ठीक आहे, एवढी की माझी ड्रॉइंग व्यवस्थित नाही आहे. असा यातला तुमचा एक झाला, हा करंट झाला, हा व्होल्टेज झाला. इथे तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय का? सोबत निघाले आणि सोबत संपलेले आहे. काही आहे का डिफरन्स? नाही आहे. तुम्हाला आता याच्यानुसार पण समजून सांगितलं, पुन्हा त्यांचा फेज अँगलनुसार पण समजून सांगितलं. ओके, आता इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालेलं असेल. आता तुम्हाला समोर या ठिकाणी शिकायचं आहे. हे सगळं प्रॉपर एका ठिकाणी तुम्हाला लिहून देऊ का? बघा, एका ठिकाणी लिहून देतो. आता कॉस थिटाची किंमत किती आली तुमची? 0 आली, म्हणजे तो अँगल आहे. मग कॉस थिटाची 0 किंमत आली म्हणून तुमचा पॉवर फॅक्टर काय आला? 1. आणि 1लाच काय म्हणलं? UNIT, वाय, युनिटी. युनिटी असं असतं. ओके, करंट आणि व्होल्टेज इन फेज आहे तुम्हाला सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही त्यामध्ये अंतर नाही आहे, अँगल नाही आहे. करंट आणि व्होल्टेज हे दोन्ही इन फेज आहे. काय आहे राजा हो? इन फेज आहे. अशा पद्धतीने हे झालं आपलं रेझिस्टिव्ह सर्किट. असाच आपल्याला इंडक्टिव्ह सर्किट बघायचं, जिथं की आपल्याला AC सप्लाय दिल्यानंतर काय होतं ते बघायचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी वरती आहे का जागा? नाही आहे बघा. RLC सर्किट आपल्याला इथंच RLC सर्किटचे इथं फेज दिले अँगल, त्या अँगलच्या पुढे आहे का जागा? ठीक आहे, इथं जागा आहे. इथं तुम्हाला समजून सांगतो, नंतर तुम्हाला फेज डिफरन्स वगैरे अजून जास्त समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. ओके, आता आपण इथे डायग्राम काढूया एका कोपऱ्यामध्ये. हा आहे तुमचा इंडक्टर, हा जोडला आहे एका सर्किटमध्ये आणि याला AC सप्लाय दिला. AC सप्लाय कसा ओळखायचा मी राजा हो तुम्हाला सांगितला. ओके, हा तुमचा इंडक्टर झाला. AC सप्लाय या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी दिला. ओके, दिला ना? दिला. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? इंडक्टर हा चेंज इन करंटला, कशाला? चेंज इन करंटला अपोज करतो. एकच मिनिट बघा. चेंज इन करंट, चेंज इन करंट, चेंजिंग करंटला अपोज. कोण करतो चेंजिंग करंटला अपोज? हा तुमचा इंडक्टर. मला सांगा, याने चेंजिंग करंटला अपोज केलं म्हणजे करंटला अपोज केलं. मग करंटला जर अपोज जर केला असेल तर करंट काय होईल? करंटला जर अपोज केला असेल तर तो मागे पडेल, मागे पडेल. बरोबर आहे का नाही? जर तुम्ही कोणाला तरी अडवता, 1-2 जणांची रनिंग या ठिकाणी चालू झाली, तुम्ही याला अडवलं तर ह्या समोर जाणार आहे ना. मग हा आपला करंट आहे, हा आपला व्होल्टेज आहे. मग आपला व्होल्टेज समोर निघून गेला, करंट मागं पडला. काय झालं? करंट मागं पडला राजाओ. मग कधी लक्षात ठेवा, या ठिकाणी काय होतं? इथला ग्राफ तुम्हाला मी समजून सांगतो. हा आहे तुमचा आता इथला ग्राफ. या ठिकाणी काय झालं बघा, ही बाजू तुम्हाला मी समोरची सांगितली होती, समोर. हे पाठीमागं असतं, पाठीमागे. मग तुम्हाला पाठीमागे कोण पडलं? सांगितलं मी, पाठीमागे कोण पडला? तुमचा करंट पडला. काय पडलं पाठीमागे? करंट. आणि पुढे कोण गेला? व्होल्टेज. मग या ठिकाणी करंट पाठीमागे पडलं, मग त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात? लॅग. करंट लॅग करतोय. करंट काय करतो? लॅग करतोय. आणि व्होल्टेज तुमचा
लीड करतोय. मग कधीही लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह सर्किटमध्ये या ठिकाणी करंट लॅग करत असतो आणि तुमचा व्होल्टेज लीड करत असतो. ओके, मग करंट हा व्होल्टेजला लॅग करतो, म्हणून आपला जो इंडक्टिव्ह सर्किट असतो तो लॅगिंग असतो, त्याचा पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टर काय असतो? लॅगिंग. हा एक कन्सेप्ट तुम्हाला राजा हो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळाला. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी समोर इम्पिडन्स शिकणं आहे आणि इम्पिडन्समध्ये एक पॅरामीटर शिकणं. हे कट करतो कारण जागा कमी आहे. त्या ठिकाणी इम्पिडन्स शिकणं आहे, ज्याला की झेड ह्या अक्षराने आपण दर्शवतो आणि त्यामध्ये एक्स नावाचं एक पॅरामीटर शिकणं आहे, त्याला तुम्ही रिॲक्टन्स म्हणता. पाठीमागे बेसिकच्या लेक्चरमध्ये झाले. प्रत्येक वेळेस असा शब्द माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायला भेटेल. हा काय तुमचा रिॲक्टन्स, REACTANC रिॲक्टन्स आहे. रिॲक्टन्स काय करतो माहिती आहे का? रिॲक्टन्स काय आहे? जे की बदलणारे घटक आहे. काय? बदलणारे घटक. बदलणारे जे घटक आहे त्यांना अपोज करतो, त्यांना अपोज करण्याचं काम करतो. जे काही बदलणारे घटक जे असणारे त्याला थांबवण्याचं, विरोध करण्याचं काम करतो. आणि ह्या रिॲक्टन्स मधूनच तुम्हाला शिकवलं होतं मी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, हे पण तुम्हाला शिकवलं होतं का नाही? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग इथूनच त्याची उत्पत्ती झाली. XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, तर इंडक्टरमध्ये जे काही विरोध होतात त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्सने त्या ठिकाणी दर्शवतात आणि जे कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये या ठिकाणी होतात त्याला विरोध होतात त्याला या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स या नावाने दर्शवतात. आणि याची फॉर्म्युलेसुद्धा सांगितले होते. XL बरोबर तुम्हाला 2πfL सांगितला होता, बरोबर आहे की नाही? आणि या ठिकाणी XC पण तुम्हाला सांगितला होता 1/2πfC हे सांगितले होते. हा हे तुम्हाला परत कॅपॅसिटिव्ह सर्किट शिकवायच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं. त्यानंतर तुम्हाला ओमेगा तर आता पाठीमागच झाला, 2πf त्याचा आपण या ठिकाणी प्रॉब्लेमसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतले. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मी लॅगिंग कशा पद्धतीने आलं ते सांगितलं. आता तेच तुम्हाला काय करतो, सायनासुडल वेव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा, ही एक वेव्ह आली झाली, त्याच्यानंतर ही दुसरी वेव्ह आली. ठीक आहे, झाली. ओके, तर मला सांगा राजा, ही जी वेव्ह आहे कोणती? ही वाली वेव्ह, ही आहे करंटची आणि ही जी वेव्ह आहे ती व्होल्टेजची. पाठीमागं कोणती आहे? ही पाठीमागे आहे, ही वाली पाठीमागे आहे आणि ही समोर आहे. त्या ठिकाणी बघा ना, ही कशी जाईल? इथे अशा पद्धतीने, इथे अशी इथं होईल. मग ही पाठीमागे आहे ना, पाठीमागे. ओके, ही समोर आहे. ओके, तर या ठिकाणी पाठीमागे आहे म्हणजेच करंट हा लॅग करतोय, म्हणून इंडक्टिव्ह सर्किट हे लॅगिंग असतं. ओके, तर या ठिकाणी आता याचा पॉवर फॅक्टर तुम्हाला लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे, कळालं? ओके, या ठिकाणी याचा अँगल किती आहे बघा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, हा व्होल्टेज होता, हा करंट होता. इथे अँगल किती आहे? 90 डिग्री. काय आहे राजा हो अँगल? इथे 90 डिग्री अँगल आहे. मग या ठिकाणी कॉस थिटाची किंमत ठेवू आपण 90. कॉस 90ची किंमत किती येते ती मला सांगायचं. ती येते 0. काय येते? 0. मग याचा पॉवर फॅक्टर काय झाला? पॉवर फॅक्टर झाला 0. काय झाला? 0. आणि याचा पॉवर फॅक्टर 0. पण नुसता 0 का? पॉवर फॅक्टर 0 लॅगिंग का लीडिंग? मी तर तुम्हाला सांगितलं, इथं लिहिलंय लॅगिंग. ओके, मग तुम्हाला अँगल कळाला, पॉवर फॅक्टर कसा आला, लॅगिंग कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाल्या. मग इंडक्टिव्ह सर्किटसुद्धा आपलं या ठिकाणी संपलं. आता आपल्याला बघायचं आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, मग या ठिकाणी आपण याला कॅपॅसिटिव्ह सर्किट करूया. इथे फक्त कॅपॅसिटर आपल्याला ॲड करायचं आहे. ठीक आहे, हे कट करून टाकायचं आहे सगळं. ओके, कारण आपल्याला आता कॅपॅसिटिव्ह सर्किटची शॉर्टकट बेसिकल इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायची आहे. आता कॅपॅसिटर चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं. सगळ्या गोष्टी एकावर एक डिपेंड असणार. प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. डायरेक्ट वरच्या पायरीवर गेल्यानंतर कोसळल्याशिवाय राहणार नाही आहे. ओके, तर बघा या ठिकाणी व्होल्टेज, आता या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह सर्किट काय करतं? चेंज इन व्होल्टेज जो की तुमचा चेंज इन व्होल्टेज असतो त्याला अपोज करतो.
अपोज करतो. ओके, चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. मला सांगा, हा इथून निघाला करंट आणि हा इथून निघाला व्होल्टेज. मी या व्होल्टेजला थांबवलं तर समोर कोण निघून जाईन राजाओ? करंट समोर निघून जाईन ना, म्हणजे लीड करणार तो. लीड करणार कुणाला? व्होल्टेजला लीड करणार, म्हणजेच व्होल्टेजच्या करंट समोर चालणार आहे. मग आता करंट समोर चालणार आहे, मग या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे याचा अँगल वगैरे सगळ्या गोष्टी. मग इथे मी काढतो एक डायग्राम, ही काढतोय मी या ठिकाणी डायग्राम. ओके, एकदम सुंदर पद्धतीने काढली डायग्राम. आता काय करतो मी, करंट लीड करतोय ना, मग इथे करंट लिहितो, इथे व्होल्टेज लिहितो. आता अँगल बघा कितीचा या ठिकाणी, 90 डिग्रीचा अँगल आहे. मग आता तुम्हाला कॉस थिटाची किंमत ठेवायची आहे 90. मग या ठिकाणी परत तुम्हाला कळेल की कॉस 90ची किंमत या ठिकाणी येते 0. मग पॉवर फॅक्टर काय झाला या ठिकाणी? 0 झाला. करंटवरती आपण डिपेंड करतो की आपण लॅग आहे का लीड. इंडक्टिव्हमध्ये करंट मागे होता म्हणून लॅग म्हटलं. आता कॅपॅसिटिव्हमध्ये करंट तुमचा समोर आहे म्हणून या ठिकाणी पॉवर फॅक्टर 0 लीडिंग येणार. 0 लीडिंग. ओके, पॉवर फॅक्टर कळाला, 0 लीडिंग. अँगल पण कसं आहे ते सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या गरजेची नाही आहे, पण या ठिकाणी सांगतो तुम्हाला, फक्त ध्यान करून देतो, वाचून ठेवा भेटली तर तुम्हाला. या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवरचा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जातो. रिॲक्टिव्ह पॉवर काय? रिॲक्टिव्ह पॉवर हे डिलिव्हर करते, ॲक्सेप्ट करते, काय करते त्याच्यानुसार. या ठिकाणी परत फक्त तोंडी सांगतो, या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळी कन्सेप्ट याची दिलेली आहे, त्यामुळे कन्फ्यूज होसाल, त्यामुळे मी सांगणार नव्हतो पण सांगून देतो. ठीक आहे, बघा रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे ना मित्रांनो, इंडक्टिव्ह सर्किटमध्ये तुम्हाला सांगतो. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये या ठिकाणी काय होतं, जेव्हा तुमचा करंट वाढतो, काय, जेव्हा करंट वाढतो तेव्हा या ठिकाणी काय होतं, जेव्हा करंट वाढतो तेव्हा रिॲक्टिव्ह पॉवर ॲक्सेप्ट होते, आणि जेव्हा हा करंट जो आहे तो कमी होतो तेव्हा ते डिलिव्हर होते. ओके, इंडक्टिव्ह सर्किटमध्ये. आणि हे पुसतो मी, तुम्ही हे काढून घ्या, नाही तर स्क्रोल करून मग लिहून घ्या. ओके, तेच आपल्याला जर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये बघायचं, इथे करंटवरती आपण या ठिकाणी केलं, इकडे व्होल्टेजनुसार करणार आहे. व्होल्टेज जर वाढत असेल तर काय, आणि व्होल्टेज कमी होत असेल तर काय. जर व्होल्टेज वाढत असेल तर रिॲक्टिव्ह पॉवर ॲक्सेप्ट होणार, आणि तेच व्होल्टेज जर कमी होत असेल तर रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर होत असते. ओके, मग रिॲक्टिव्ह पॉवर तुम्हाला कळालं. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये या ठिकाणी जेव्हा करंट वाढतो तेव्हा त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर ॲक्सेप्ट होती, आणि जेव्हा तो करंट कमी होतो तेव्हा ती डिलिव्हर होते. तसंच कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये जेव्हा तुमचा व्होल्टेज वाढतो तेव्हा तुमची रिॲक्टिव्ह पॉवर ॲक्सेप्ट होते, आणि जेव्हा तुमचा व्होल्टेज कमी होतो तेव्हा ती डिलिव्हर होते. याचं कन्फ्युजन खूप साऱ्या लोकांना आहे, कारण खूप साऱ्या ठिकाणी एवढंच दिलेलं आहे की या ठिकाणी इंडक्टिव्ह सर्किटमध्ये फक्त डिलिव्हर होते, एवढंच काही काही ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे मी सांगितलं, हे माझ्या माहितीस्तव तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. ओके, आता कॅपॅसिटिव्ह सर्किटच्या एवढ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या. कॅपॅसिटिव्ह सर्किटचा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला सांगितला होता रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्सचा, XC बरोबर 1/2πfc. तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी निदर्शनास येत असेल, मग त्या काय तुम्हाला इथे दिसत असेल, फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटन्स दिसतोय का? मग तुम्हाला हे दिसतोय म्हणजे काय, तुमचा जो XC असतो ना, तो या फ्रिक्वेन्सीवरती आणि या कॅपॅसिटन्सवरती डिपेंड असतो. काय असतो? डिपेंड असतो. मग कशा पद्धतीने डिपेंड असतो बघा, XC बरोबर, आता हे छेदस्थानी आहे म्हणून 1/f लिहितो मी, परत XC बरोबर 1/c लिहितो. कधी लक्षात ठेवा, ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणजे इन्व्हर्सली रिलेशन याचं आहे. फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमचं रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्स कमी होणार आहे. त्यातच फ्रिक्वेन्सी जर कमी झाली तर तुमचा रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्स वाढणार आहे. तसंच इथं एक जर कमी झाला तर दुसरा वाढणार आहे, किंवा दुसरा जर कमी जर झाला तर इकडचा वाढणार आहे. ह्या ठिकाणी हे जे याचं रिलेशन असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ते उलटं असतं. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला?
दुसरी गोष्ट, याचा जर तुम्हाला सायनोसॉइडल वेव्ह जर समजून सांगायचा असेल तर तो एकदा मी सांगून देतो बघा. सायनोसॉइडल वेव्ह, ठीक आहे. सायनोसॉइडल वेव्ह कसं असणार आहे बघा. याचा करंट समोर दाखवावा लागणार आहे आपल्याला. काय? याचा करंट समोर दाखवावा लागणार आहे. ओके, प्रॉपर काढतो थोडं बघा. या ठिकाणी हा वेव्ह झाला एक, आपण काढला एका याचा, आणि आता दुसऱ्या याचा वेव्ह परत काढूया आपण. ठीक आहे, एवढी की ड्रॉइंग आपली चांगली नाही. हा झाला राजा तुमचा करंट, हा झाला व्होल्टेज. आता सुरुवात कोणाची सगळ्यात पहिले झाली बघा. करंटची सुरुवात सगळ्यात पहिले झाली, व्होल्टेजची नंतर झाली. मग सुरुवात कुणाची पहिले झाली तो असतो लीडिंग. मग या ठिकाणी मी तेच तुम्हाला बोललो, पॉवर फॅक्टर लीडिंग. ओके, मग कळालं इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना. इंडक्टिव्ह सर्किट लॅगिंग आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट लीडिंग. आपलं जे AC सर्किटचं चॅप्टर आहे ते असं थोडं किचकट आहे. रिव्हिजन केल्यानंतर सगळं तुमचं क्लिअर होईल. पण जसं जसं आपण समोर मशीनमध्ये आणि पॉवर सिस्टममध्ये जाऊ तशी एकदम भारी या ठिकाणी कन्सेप्ट क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे. ओके, मग हे तुम्हाला आता इथपर्यंत कळालेलं आहे चांगल्या पद्धतीने. ओके, आता एक कन्सेप्ट तुमची क्लिअर करायची, माहीत नाही मला की तुमची क्लिअर आहे का नाही, पण या ठिकाणी आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. कोणत्याही संख्येला जर झिरोने गुणलं तर उत्तर काय आहे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. एक संख्या आहे 5, या 5ला मी झिरोने गुणलं तर उत्तर काय येतं? झिरोच येतं. कोणत्याही संख्येला जर झिरोने गुणलं तर उत्तर झिरोच येणार आहे. ओके, आता हे सगळ्या जनतेला माहिती आहे. पण झिरोला एखाद्या संख्येने भागलं, काय? झिरोने एखादी संख्या म्हणजे आता इथे लिहितो मी ए, किंवा काय? किंवा एखाद्या संख्येला झिरोनी भागलं तर उत्तर काय येतं? हे याच्यासाठी सांगतोय की समोर याच्यावरती प्रॉब्लेम आहे. ओके, कोणतीही गोष्ट आपण रिकामी सांगत नाही आहे. कोणत्याही गोष्टीला झिरोने गुणलं तर उत्तर झिरो येतं, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. पण झिरोला एखाद्या गोष्टीने भागलं तर उत्तर झिरो येतं. हे कसं तुम्हाला सांग. उत्तर काय आलं तुमचं? झिरो. ओके, आता हा जो ए आहे हा इकडे भागाकारात आहे, इकडे आला तर गुणाकारात येईल. मग ह्या झिरोला आपण एने गुणलं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपलं बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आहे. आता ए ही एक संख्या आहे, तिला झिरोने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? झिरो. मग हेच तर आहे, इथं आलं की उत्तर झिरो. म्हणजे दोन्ही साईडने जेव्हा आपण चेक करतो तेव्हा ते आपलं बरोबर आलं पाहिजे, तेव्हाच तो प्रॉब्लेम्स आपला बरोबर असतो. ते पॅरामीटर त्या ठिकाणी बरोबर असतात. ठीक आहे, या ठिकाणी आपला ए होता. बरोबर आहे. मग इथे कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने जर लक्षात नाही राहिलं तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. झिरोला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर झिरो येणार आहे. त्याच पद्धतीने जर एखाद्या संख्येला जर झिरोचा पाडा म्हणा बरं, झिरोच्या किती नंबरमध्ये 5 येते? आहे का कुठं? नाही आहे ना. तर ते इनफायनाईट असतं. इनफायनाईट, अनंत कुठं आहे माहीत नाही. म्हणून कोणत्याही संख्येला जर झिरोने भागलं तर उत्तर इनफायनाईट येत असतं. एवढं कळालंच पाहिजे, कारण आपल्याला पुढे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स त्या ठिकाणी काढायचं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी हे आलंच पाहिजे. आता त्यावरती एक प्रॉब्लेम्स घेऊ. आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढायचा आहे एक्सेल काढायचा आहे. ओके, या ठिकाणी एक्सेल काढायचं आहे आणि एक्सी पण काढायचं आहे. आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी देण्यात आली बघा 0. मग एक्सेलचा फॉर्म्युला सगळ्यात पहिले 2πfl इथे लावला. हे सोपं आहे. 2πfl लावला, फ्रिक्वेन्सी किती दिली? 0. आता 2π गुणिले 0 गुणिले l. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर काय येतं राजा हो? 0 येतं. मग तुमचा हे कट करून टाकू कारण जागा कमी आहे. एक्सेलची किंमत किती आली? 0 आली. इथपर्यंत कळालं. हे सोपं होतं. आता तुम्हाला काय करायचं? एक्सी काढायचं आहे. हे कट करतो. एक्सी काढायचा आहे. एक्सी बरोबर 1/2πfc. मग आता 1 भागिले खाली काय आहे तुम्हाला? फ्रिक्वेन्सीची किंमत ठेवायची आणि इथे फ्रिक्वेन्सीची किंमत जर ठेवली तर हे सगळ्यांची किंमत 0 येणार आहे, कारण फ्रिक्वेन्सीची किंमत 0 आहे. आता कोणत्याही संख्येला जेव्हा 0ने भागलं तर काय होतं बघा. या ठिकाणी कोणत्याही संख्येला 0ने भागलं तर उत्तर येतं इनफायनाईट. आणि हे प्रॉब्लेम्स पेपरला येतात, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि ही एक कन्सेप्ट आहे जी की तुम्हाला आलीच पाहिजे. खूप जुनं आहे ते, काही नवीन काही गोष्टी त्यामध्ये नाही आहे. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल. हे आपलं जे चॅप्टर आहे AC सर्किट हे असंच आहे राजा. ओके, आता समोर शिकायचं आहे बघा आपल्याला. पाठीमागची या ठिकाणी
परत एकदा समजून सांगतो तुम्हाला, जो काही फेज डिफरन्स वगैरे होता 90 डिग्री 0 डिग्री ते तुम्हाला समजून सांगतोय. बघा या ठिकाणी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी दिलेल्या आहे. बघा इथे व्होल्टेज आहे, बघा इथे करंट आहे. ह्या आरला कट करून टाकू, इथे याला कट करून टाकू, ठीक आहे. इथे करंट आहे, मग हे दोघं इन फेज आहे. मग हे कोणतं सर्किटचं झालं रे? रजिस्टिव्ह सर्किटचं. ओके, आता आपण काय करू, हे रजिस्टिव्ह सर्किटचं झालं, याला कट करून टाकतो, यालाही कट करून टाकतो. आता हा करंट इकडे आहे आणि हा व्होल्टेज इथं आहे. कोण समोर आहे रे राजा हो? करंट समोर आहे. मग कोणतं सर्किट झालं? कॅपॅसिटिव्ह सर्किट झालं. म्हणजेच करंट लीड करतोय ना, बरोबर आहे की नाही? मग ते कॅपॅसिटिव्ह सर्किट झालं. आता काय करू माहिती आहे का, आपण या करंटला कट करून टाकू, या करंटला पाठीमागे घेऊ. करंट इथे आलाय, काय झालंय? करंट इथे आलाय, म्हणजे समोर आलाय की पाठीमागे आलाय मला सांगा बरं. करंट या ठिकाणी खाली आलाय, म्हणजे तो पाठीमागे आलाय की समोर आलाय ते मला या ठिकाणी समजून सांगा. कारण मला माहीत नाही ना, तुम्ही समजून सांगितलं पाहिजे. मग येतंय का? अरे मी तुम्हाला ही बाजू समोरची सांगितली होती, ही बाजू पाठीमागची सांगितली होती. मग ही इकडची ही बाजू कशी आहे? कशी आहे? पाठीमागची बाजू आहे. काय पाठीमागची? इथे करंट घेतलाय आपण, ठीक आहे. इथे करंट घेतलाय, इथे व्होल्टेज घेतला. ओके, मग तुमचा करंट काय झाला? आता व्होल्टेजच्या मागं आलाय ना. काय झालंय? व्होल्टेजच्या मागं. मग हा झाला लॅगिंग. लॅगिंग कोणतं सर्किट आहे आपलं? इंडक्टिव्ह सर्किट. मग एकाच ठिकाणी तुम्हाला इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह आणि रजिस्टिव्ह सर्किटचे अँगल त्या ठिकाणी कळाले. रजिस्टिव्हचा इन फेज आणि बाकीच्यांचे 90 डिग्रीचा या ठिकाणी असणार आहे. आणि रजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर युनिटी. काय? युनिटी. बाकीच्या दोघांचे इंडक्टिव्ह सर्किटचा लॅगिंग आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटचा या ठिकाणी लीडिंग असणार आहे. ओके, आणि अँगल किती? अँगल किती? इन फेजचा अँगल 0, बाकीच्यांचे 90 डिग्री. ओके, हे कळालं. हे सुद्धा तेच आहे, सगळ्या गोष्टी हे सगळे या ठिकाणी डायग्राम तुम्हाला मी काढून शिकवलंच आहे. ओके, तर चला आपण समोर बघूया या ठिकाणी आपला कोणता पॉईंट आहे. RLC सर्किट AC सर्किटचं काही राहिलं का या ठिकाणी बघून घेऊया. काहीच राहिलं नाही बघा याचं. ही PPT आपण वरती हे करून टाकू. एकाच ठिकाणी आपण सगळं घेतलंय. या ठिकाणी हे परत यासाठी घेतलंय बघा, काय अँगल आहे कॉस थिटाचे अँगल आणि साईन थिटाचे. टॅनचं काही गरज नाही, पण साईन आणि कॉसचे अँगल पाठ करा आणि ते तुम्हाला लक्षात आणण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, तर चला हे पण आपल्या काही नाही आहे, तुम्हाला मी याच्या पहिलेच ते सांगितलं आहे. आपल्याला बघायचा इम्पिडन्स. ओके मित्रांनो, या ठिकाणी DC सर्किटमध्ये तुम्ही रेझिस्टन्स शिकला. काय? रेझिस्टन्स शिकला. रेझिस्टन्स जसा DC सर्किटमध्ये, कुठे? DC सर्किटमध्ये अपोज करण्याचं काम करत होता, तसंच आता AC सर्किटमध्ये अपोज करण्याचं काम, जसं की तिकडे रेझिस्टन्स होता, रजिस्टर होता, तसा इकडे असणार इम्पिडन्स. काय? इम्पिडन्स इकडे असणार आहे आणि त्याला डिनोट करतात झेड या अक्षराने. काय? झेड या अक्षराने इम्पिडन्सला या ठिकाणी दाखवलं जातं. आता ह्या इम्पिडन्सचा आपल्याला फॉर्म्युला बघायचं. या इम्पिडन्सचा जो काय फॉर्म्युला असतो ना राजाओ, तो इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये वेगवेगळा असतो. मग तो मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे विथ डायग्रामनुसार. ओके, मग काळजी करण्याची गरज आहे का? अजिबात नाही आहे. याचे पहिले पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघा, इम्पिडन्सचा फॉर्म्युला सांगण्याच्या पहिले या ठिकाणी AC सर्किटचा पूर्ण विरोध जो असतो त्याला इम्पिडन्स म्हणतात, हे तुम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. मग इम्पिडन्सचा या ठिकाणी एक फॉर्म्युला होतो R+jx. हा जे काय माहिती आहे का तुम्हाला? हा कॉम्प्लेक्स इमेजनरी नंबर आहे. हा जो जे आहे तो इमॅजिनरी नंबर. ओके, हा एक तुमचा इमॅजिनरी नंबर आहे आणि याची जी किंमत असते राजा हो, ती काही पकडत नाही कोणत्या याच्यामध्ये, पण रूटमध्ये -1 याची किंमत असते. ओके, आणि हा जो फॉर्म आहे हा कोणता फॉर्म आहे? तर हा रेक्टँग्युलर. कोणता? एकच मिनिट. रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इम्पिडन्सचा हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे. ओके, यामध्येच मित्रांनो असतो बघा पोलर फॉर्म. कोणता फॉर्म? पोलर फॉर्म. त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा? पोलर फॉर्ममध्ये त्याचा फॉर्म्युला असतो रूटमध्ये R²
लक्षात ठेवत नसले तरी चालल, मी जसं जसं पुढं तुम्हाला शिकवत जाणार, एकदम कन्सेप्टनुसार सांगत जाणार, तसं तसं तुम्हाला या गोष्टी एकदम क्लिअर होणार आहे. काळजी करण्याचं कोणतंही काम नाही आहे. आता हे फॉर्म्युले आले कसे हे तुम्हाला मी सांगतोय बघा याच्यानुसार, ट्रँगलनुसार. ओके, पायथागोरसचा प्रमेय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अशी मी आशा बाळगतो. ओके, कसा होता राजा पायथागोरसचा या ठिकाणी ट्रँगल असा असा आणि ह्या अशा पद्धतीनं पायथागोरसचा ट्रँगल त्या ठिकाणी होता का नव्हता? ओके, होता. तर आपण काय करू, एका बाजूला या ठिकाणी नाव देऊ आर. काय नाव दिलं? आर. या ठिकाणी नाव देऊ बघा एक्स. ओके, काय नाव दिलं? एक्स इथं नसतो, एक्स इथे असतो. आणि या ठिकाणी मग आपला फॉर्म्युला या ठिकाणी लावून या ठिकाणी हे सूत्र आपल्याला भेटतं. आता मराठीमध्ये पायथागोरसचं प्रमेय कसं होतं? कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग तसं आपण करू. हा काय? कर्ण आहे. कर्ण आहे म्हणजे हा झेड आहे आपला. मग आपण काय करू? झेड लिहू या ठिकाणी. अशा पद्धतीने लिहावं लागतो पोलर फॉर्ममध्ये. झेड लिहिला, एका बाजूचा वर्ग घ्यायचा आपल्याला. एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. काय केला आपण? ह्या दुसऱ्या बाजूचा वर्ग. दुसरी बाजू काय आपली? एक्सचा स्क्वेअर. राजाओ या ठिकाणी कर्ण काय सांगतो, म्हणजे पायथागोरस काय सांगतो? याचाही वर्ग असं सांगतो. हे वर्गामध्ये असं आलं, पण याला कन्वर्ट करायचे आपल्याला पोलर फॉर्ममध्ये. तर याचा जेव्हा आपण वर्ग कट करतो तेव्हा हे बाकीचे रूटमध्ये जातात. मग कसं? झेड पोलर फॉर्ममध्ये या ठिकाणी आर स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर आणि धिस इज अंडररूट. ओके, हे अंडररूटमध्ये. ओके, तर हे कन्सेप्टनुसार कशा पद्धतीने हा फॉर्म्युला आला तुम्हाला कळालं राजाओ? चांगल्या पद्धतीने कळालं असेल. ओके, आता तुम्हाला मी बेसिक शिकवताना काय, बेसिक शिकवताना तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. काय? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचं सूत्र सांगितलं होतं कॉस थिटा बरोबर वरती होती ॲक्टिव्ह पॉवर अपॉन खाली होती ॲपरंट पॉवर. वरती ॲक्टिव्ह पॉवर होती, खाली ॲपरंट पॉवर होती. आणि त्यानुसार आपला या ठिकाणी काय आलं होतं राजाओ? काय आलं होतं? कॉस थिटा उत्तर आलं होतं. आणि हा आपला पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी होता. आता पॉवर फॅक्टरचं आपल्याला या ठिकाणी दुसरं सूत्र बघायचं आहे. ते आहे बघा कॉस थिटा बरोबर आर बाय झेड. तर याच्या मागं मोठं न्यूमॅरिकल आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे या ठिकाणी, त्याची गरज नाही आहे. तर याला लक्षात कसं ठेवायचं बघा. अकबर नावाची मालिका होती. अकबरची अकबर होती का नाही? आणि तिथं जोधा बेगम होती. त्याच्या बेगमचं नाव काय होतं? जोधा. एकच मिनिट. जोधा बेगम होतं का नाही? जोधा बेगम होती. तर इथे जोधा बेगम न म्हणता येतं रोझा बेगम म्हणायचं. काय? रोझा. एकच मिनिट. रोझा बेगम. जोधा बेगमच्या जागी रोझा बेगम. रो फॉर आर आणि हे ज फॉर झेड झालं रोझा बेगम. ओके, मग रोझा बेगमचा पॉवर फॅक्टर फॉर्म्युला कॉस थिटा बरोबर आर बाय झेड. हा फॉर्म्युला रोझा बेगमचा फॉर्म्युला म्हणून या ट्रिकनुसार तुमच्या लक्षात आला असेल का नसेल? आलाच असेल आणि आलाच पाहिजे. ओके, आता या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो इम्पिडन्स हा इंडक्टिव्ह सर्किट कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये वेगवेगळा आहे. हा इम्पिडन्सचा फॉर्म्युला आणि दोघांचं मिळून परत इम्पिडन्सचा फॉर्म्युला वेगळा होतो. ओके, पाठ करायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला ट्रिकनुसार मी चांगल्या पद्धतीने कन्सेप्टनुसार सगळं काही क्लिअर करून सांगतो. आता सगळ्यात पहिले आपल्याला काढायची डायग्राम. ओके, या ठिकाणी आपल्याला काय, हा रेझिस्टन्स आहे, हा इंडक्टर आहे. ओके, इथपर्यंत कळालं? ही झाली आपली एक डायग्राम. छोटीशी आपण डायग्राम या ठिकाणी काढली. या ठिकाणी इंडक्टर हा झाला तुमचा रजिस्टर. हा इंडक्टरला तुम्ही नाव दिलं एक्सेल आणि हा जे मी तुम्हाला त्याला इमॅजिनरी नंबर म्हटलं होतं त्याला त्या ठिकाणी लिहिलं. ओके, एवढं झालं. आता आपल्याला इम्पिडन्स कुठे बघायचा आहे? इंडक्टिव्ह सर्किटमध्ये. इम्पिडन्सचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला मी Z=R + JX असं सांगितलं होता, बरोबर आहे की नाही? आता हा फॉर्म्युला इथे कसा तयार होतो? R + JXL हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. या ठिकाणी सेम तोच ट्रँगल आहे. काय? सेम तोच ट्रँगल आहे, काही चेंज नाही आहे. आता इथे काय होतं बघा,
इथे काय होतं, हे जातं सगळं रूटमध्ये. हे कसं जातं रूटमध्ये, तर इथे बघा पोलर फॉर्म. ओके, आर स्क्वेअर अधिक XLचा स्क्वेअर हा फायनल फॉर्म्युला तयार झाला. काय? हा फायनल फॉर्म्युला तयार झाला कशाचा? तुमच्या इंडक्टिव्ह सर्किटच्या इम्पिडन्सचा. ओके, मग इथपर्यंत तुम्हाला कळालं, एवढं कळालं. ओके, आता तेच आपल्याला कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये पण बघायचं आहे. दॅट सेम काय करायचं तुम्हाला कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये सुद्धा बघायचं आहे. ओके, तर बघायचं मग कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये. ओके, त्या पहिले यावरती आपण एक प्रॉब्लेम बघूया, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे लक्षात राहील. ओके, तर बघा प्रॉब्लेम काय आहे, या ठिकाणी इंडक्टन्स दिला आहे तुम्हाला 5 हेनरी आणि रजिस्टर दिला आहे 2 ओहम. किती दिला आहे? 2 ओहम. ठीक आहे, आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुमचा ओमेगा दिला आहे बघा 5 आणि फाइंड करायचं आहे तुम्हाला झेड म्हणजे इम्पिडन्स फाइंड करायचा आहे आणि पॉवर फॅक्टर पण फाइंड करायचा आहे. पॉवर फॅक्टरचा रोझा बेगम काय तो पण तुम्हाला फाइंड करायचा आहे. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला इम्पिडन्स फाइंड करायचा, त्याचा आपल्याला सूत्र या ठिकाणी माहीत पाहिजे. काय सूत्र आपलं? झेड इज इक्वल टू आरचा स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर. आता आपल्याला या ठिकाणी काय लागते बघा बरं? एक्सेल लागते. मग सगळ्यात पहिले आपण एक्सेल काढून घेऊया. एक्सेल बरोबर काय आहे? 2πfl आहे का नाही? मग 2πfl नुसार आपण किमती ठेवून देऊया. ओमेगा म्हणजे 2πf झाला आणि एलची किंमत या ठिकाणी 5 दिली, बरोबर आहे की नाही? मग 5 गुणिले 5 आपलं उत्तर आलंय 25. आणि हा एक इंडक्टिव्ह रिॲक्टन्स याचं युनिट असतं बघा ओहम. काय असतं त्याचं युनिट? ओहम. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स याचे युनिट काय? ओम आहे. मग याचे रेसिप्रोकल वगैरे काय आहे ते समोरच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण पेपरला येतं की इंडक्टन्सचा रेसिप्रोकल वगैरे वगैरे ते तुम्हाला रिॲक्टन्सचा रेसिप्रोकल विचारला जातो. मग या ठिकाणी आपल्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स भेटला. आता आपल्याला इम्पिडन्सचं सूत्र लावायचं आहे. इम्पिडन्सचं सूत्र काय आहे तुमचा? आरचा स्क्वेअर अधिक XLचा स्क्वेअर, बरोबर आहे. आरची किंमत दिली आहे तुम्हाला 2, मग 2चा वर्ग घ्यायचा. काय करायचं? इथे करणीमध्ये म्हणजे अंडर रूटमध्ये 2चा वर्ग अधिक एक्सेल किती आला? 25. मग 25चा वर्ग आणि 25चा वर्ग म्हणजे वर्ग तुमचे पाठ पाहिजे. 2चा वर्ग 4 अधिक 25चा वर्ग 625. हे अंडर रूटमध्ये आहे, त्याची जर बेरीज केली तर 629 येते. बघा तुम्ही करून बघा. मग याला अंडर रूटच्या बाहेर काढून किती येते ते तुम्ही कमेंट करायची आहे. कमेंट करून मला सांगायचं आहे. ठीक आहे, आता हे काय आलं तुमचं? हे आलं तुमचं या ठिकाणी इम्पिडन्स. तुम्हाला पॉवर फॅक्टर काढायचं सांगितलं. पॉवर फॅक्टरचा R/Z हा फॉर्म्युला. आरची किंमत आहे 2 आणि तुमचा इम्पिडन्स आला रूटमध्ये 629. तुम्ही काढून नंतर ठेवा. ओके, आणि हे आलं तुमचा बघा इम्पिडन्स. आला का नाही तुमचा? इम्पिडन्स म्हणजे पॉवर फॅक्टर. याला सोडवल्यानंतर तुमचा पॉवर फॅक्टर येणार आहे. ओके, आणि इथे परत तुम्ही काय राजा हो, इथे परत तुम्ही अजून काय काढू शकता मला सांगा? काही नाही ना, बस एवढंच सांगितलं होतं आणि एवढं सगळ्या गोष्टी आपण काढल्या. ठीक आहे, अशा पद्धतीचे न्यूमेरिकल स्पेशल आपण सेशन घेणार आहे. तिथे आपण जास्तीत जास्त न्यूमेरिकल घेऊ आणि याच बॅचमध्ये आपण ते टाकणार आहे. ओके, मग RL सर्किट आपलं संपलं. आता आपण बघणार आहे RC सर्किट. RC सर्किटमध्ये इम्पिडन्सचा फॉर्म्युला कसा आहे ते त्या ठिकाणी आपण बघणार आहे. ओके, बघा या ठिकाणी परत इम्पिडन्सची PPT आपली ओपन झाली. ठीक आहे, आता डायग्राम एकदा काढून घेऊ. बघा हे हा आहे आपला रेजिस्टन्स, हा आहे आपला कॅपॅसिटर. या ठिकाणी AC सप्लाय पाठीमागे द्यायचा राहिला होता बघा, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, हे झालं आपलं या ठिकाणी. हा तुमचा रेजिस्टन्स, हा आहे तुमचा कॅपॅसिटन्स, हा झाला तुमचा AC सप्लाय. इथे लिहू का? ठीक आहे, इथे लिहिलं AC सप्लाय. ठीक आहे, आता या ठिकाणी इम्पिडन्सचा फॉर्म्युला तुम्हाला पोलर फॉर्म त्या ठिकाणी माहिती आहे. काय आहे त्याचा फॉर्म? या ठिकाणी R स्क्वेअर नाही, स्क्वेअर येतो का बघा बरं? स्क्वेअर दिला आहे का? खूप कन्फ्युजिंग डिटेल या ठिकाणी आहे बघा, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं आहे. R प्लस JXL आहे. ओके, त्याचा पोलर फॉर्म काय आला त्याच्यानंतर? रूटमध्ये आरचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी आता येतं बघा आरचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी आपण XL घेतला होता. ठीक आहे, ह्या इंडक्टिव्ह सर्किटचा झाला. हा इंडक्टिव्ह सर्किटचा झाला. आपल्याला आता इथे काय बघायचं? कॅपॅसिटिव्ह सर्किटचा. मग कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी
काहीतरी चेंज होतोय बघा. काय? काहीतरी चेंज होतोय, तो तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. काय चेंज होतोय? बघा, इम्पिडन्स. बघा, चांगल्या पद्धतीने बघा, इम्पिडन्स काय लिहिलंय मी या ठिकाणी? इम्पिडन्स बरोबर रूटमध्ये आरचा वर्ग इथे असतो प्लस, पण इथे आपला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो असतो तो मायनस असतो आणि त्याचा वर्ग असतो. अशा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं आहे. मग मला सांगा या ठिकाणी काय गोष्ट होतात ते आपण प्रॉब्लेम्समध्ये बघू. ह्यो मायनस आहे, हा प्लस आहे, ते कशा पद्धतीने होतं ते तुम्हाला समोर मी सांगतोय. ओके, इथे वर्ग आहे. काय होते? वर्ग आहे. मग हे मायनसची 2 चिन्ह आहे, मग ते दोनदा जातील. मायनस मायनस ते ऑटोमॅटिक प्लस होऊन जातील. हे चिन्ह नंतर प्रॉब्लेम्समध्ये घेतलं नाही तरीही चालेल. ओके, मग हे काय आलं या ठिकाणी? फॉर्म्युला आला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे कॅपॅसिटिव्ह सर्किटचा इम्पिडन्सचा फॉर्म्युला. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं. पॉवर फॅक्टर कळाला, इम्पिडन्स कळाला. आता इम्पिडन्सचा होल टोटल फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. टोटल सगळा. ओके, तो तुम्हाला मी कशानुसार त्या ठिकाणी सांगणार आहे? ट्रँगलने प्रॉपर समजून सांगेल, कारण जेणेकरून तुमच्या कधीच लक्षातून जाणार नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला तो सांगणार आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा ट्रायंगल. ओके, आता इम्पिडन्स म्हणजे तुमचा कर्ण असणार आहे. तुमची एक ही बाजू आणि ही बाजू ही असणार आहे XL मायनस XC. काय असणार आहे? XL मायनस XC. आता पायथागोरस प्रमेय काय सांगतो ते मला या ठिकाणी बघा. कशाचा वर्ग? या झेडचा वर्ग म्हणजे इम्पिडन्सचा वर्ग, इथे लिहितो बरं का मी, इम्पिडन्सचा वर्ग अधिक पहिली बाजू वर्ग, कर्णामध्ये नाही घेत पहिले त्याला, नंतर कर्णी नंतर कट होते, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा XL मायनस XC, आपली दुसरी बाजू आहे त्याचा वर्ग आहे. ओके, तर आपल्याला हा फॉर्म्युला कन्वर्ट करावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहे. कशामध्ये टाकायच्या आहे? कर्णीमध्ये. का? कारण आपल्याला इम्पिडन्सच्या वर्गाचा फॉर्म्युला नको आहे, तर आपल्याला इम्पिडन्सचा फॉर्म्युला पाहिजे. मग याचा जर हा वर्ग कट करायचा असला तर इथे येईल ओन्ली इम्पिडन्स आणि हे सगळं अंडर रूटमध्ये जाईल. मग R वर्ग अधिक XL मायनस XC आणि याचा वर्ग झालं. हा फॉर्म्युला खूप साऱ्या वेळेस खूप मोठ्या पेपरला या ठिकाणी आलेला आहे. याच्या किमती दिल्या जातात आणि तुम्हाला इम्पिडन्स काढायला लावतात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला इम्पिडन्स चांगल्या पद्धतीने कळाला. याच्यावरचे न्यूमॅरिकल आपण न्यूमॅरिकल सेशनमध्ये घेऊया. ओके, काय? न्यूमॅरिकल सेशनमध्ये घेऊया. आता या ठिकाणी XL आणि XC, परत XL आणि XC इथे काढतोय बघा. तुम्हाला लॅगिंग आणि लीडिंग कशा पद्धतीने ओळखायचे ते तुम्हाला सांगतोय. आता या ठिकाणी मी हे चिन्ह काढतोय. आता मी हे चिन्ह काढलंय. काय? हे चिन्ह काढलंय. चिन्ह हे तोंड जे आहे मोठं ते कुणाकडे आहे राजाओ? XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सकडे आहे. म्हणून या ठिकाणी या सर्किटला म्हणायचं लॅगिंग. लॅगिंग याचा पॉवर फॅक्टर हे इंडक्टिव्ह सर्किट. एकच मिनिट हा, हे इंडक्टिव्ह सर्किट. इंडक्टिव्ह सर्किट आणि इंडक्टिव्ह सर्किट याचा पॉवर फॅक्टर असणार आहे लॅगिंग. ओके, याचा पॉवर फॅक्टर असणार आहे लॅगिंग. हेच जर आता इकडे असणार तर या ठिकाणी हे सर्किट असणार कॅपॅसिटिव्ह. हे सर्किट काय असणार? कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, आणि याचा जो पॉवर फॅक्टर असणार आहे तो लीडिंग. ओके, एवढं सोपं आहे, काहीही अवघड नाही आहे. फक्त तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? रिव्हिजन केलं पाहिजे. न्यूमॅरिकल सेशनमध्ये न्यूमॅरिकल घेऊया, काळजी करू नका. काय? न्यूमॅरिकल सेशनमध्ये न्यूमॅरिकल घेऊया. PPT संपली का नाही? इम्पिडन्सची PPT आहे, बहुतेक एखाद्या न्यूमॅरिकलसाठी सोडलेली असेल. तर एक न्यूमॅरिकल घ्यायचं का मला सांगा बरं? एखादा न्यूमॅरिकल ज्यामध्ये की सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असेल असा. बघा, या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स घेऊन टाकू आपण. ओके, त्या पहिले आपल्याला काय करावं लागेल? याची डायग्राम काढावं लागेल. तर डायग्राममध्ये आपल्याला रेझिस्टन्स पण घ्यावं लागेल, इंडक्टर पण घ्यावं लागेल आणि कॅपॅसिटर पण या ठिकाणी घ्यावं लागेल. या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला AC सप्लाय.
ठीक आहे, ही डायग्राम आपली या ठिकाणी कंप्लीट झाली. आपल्याला रेझिस्टन्स घ्यायचा आहे बघा 1 ओहम. या ठिकाणी रेझिस्टन्स लिहितो, इथे इंडक्टर लिहितो, इथे कॅपॅसिटर लिहितो. हा झाला तुमचा या ठिकाणी बघा, हा काय आहे तुमचा इंडक्टर. तर इंडक्टर आपल्याला किती घ्यायचा आहे, किती घेऊ इंडक्टर, किती घेऊया बघा. ठीक आहे, 24 घेतो आणि कॅपॅसिटर इथे 1/25. माझ्याकडे न्यूमेरिकल अवेलेबल आहे, तेच मी त्या ठिकाणी घेतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी काय काय काढायचं आहे. XC काढायचं आहे आणि XL काढायचं आहे. ठीक आहे, या दोन गोष्टी काढायच्या. या दोन गोष्टी काढल्यानंतर तुम्हाला इथे इम्पिडन्स काढता येईल, बाकी सगळ्या गोष्टी काढता येईल. पण आपल्याला एवढं आपण सगळ्यात पहिले काढून घेऊया, ते पण तुम्हाला काढून दाखवलं मी. आता XCचा फॉर्म्युला काय आहे, 1/2πfc. ओके, 1/2πfc. तर इथे आपल्याला किमती काय, ओमेगाची किंमत दिलेली असेल बघा. ओमेगाची किंमत आहे 5. ठीक आहे, तर 2πfची किंमत 5 आणि सीची किंमत 1/25 आहे. 1/25. ओके, या ठिकाणी 5 भाग जाईल. 5 1 5, 5 5 25. हा 5 इकडे वरती जातो बघा, काय होतं 5. आणि XC जो आहे तुमचा इथे लिहितो, तो येतो 5 ओहम. तसंच तुम्हाला XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढायचा आहे. आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बी सोपा. XL बरोबर 2πfL आहे. 2πf म्हणजे ओमेगाची किंमत आहे 5 आणि तुमचा L दिला आहे इथे, किती दिला L, 24 नाही आहे, ओहम आहे रे हे, ओहम. 2 ओहम येते. हा किती, 2 ओहम. इथं 2, 5 दोन्ही उत्तर आले 10 ओहम. XL झाला, XC झाला. आता इथून पुढं काय करायचं आहे, आपल्याला इम्पिडन्स काढायचा आहे. इम्पिडन्सचा फॉर्म्युला टाकतोय रूटमध्ये R² प्लस XL मायनस XCचा स्क्वेअर. ओके, किमती ठेवा. आरची किंमत काय 1 आहे, 1चा वर्ग अधिक XL किती आला राजाओ आपला 10. डायरेक्ट किती किमती जाऊ द्या, तुम्हाला परत कळणार नाही डायरेक्ट मी जर समोर गेलो तर. ओके, या ठिकाणी 10 मायनस येतं बघा, मायनस, आणि समोर XC आहे. XC किती आला आपला 5. या 5चा वर्ग, ह्या 5चा वर्ग, ह्या कंसाचा वर्ग, XL मायनस XCचा वर्ग होता ना. ठीक आहे, हे सगळं अंडर रूटमध्ये. 1चा वर्ग राजा हो 1च येणार, अधिक 10 आणि 5 25. 10 आणि 5 25 येतं. कळालं, असं काढणार आहे का नाही. याचा कंस आहे, पहिला कंस सोडावा लागतो. 10तून 5 गेले 5 राहिले, मग 5चा वर्ग आला 25 आणि हे सगळं अंडर रूटमध्ये आहे. आपलं उत्तर येतं अंडर रूट 26. ओके, अशा पद्धतीने हे या ठिकाणी असतं मित्रांनो. ओके, तर इथपर्यंत आपलं आपण AC सर्किटचा लेक्चर संपवलेलं आहे. याच्या पुढं अजून एक लेक्चर होईल आपलं, 1 किंवा 2 बी होऊ शकतात AC सर्किटचे. तिथे आपण AC सर्किट कंप्लीट करूया. ओके, तर मित्रांनो नक्कीच आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत कळवा, त्यांना शेअर करा. ओके, आणि नक्कीच लाईक करा. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.